शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नागपुरातील संघ मुख्यालयात रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचा निनावी पत्र. पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात संघाबद्दल आक्षेपार्ह भाषा. DSS नावाच्या संघटनेने पत्र पाठवल्याची माहिती. बच्चू कडू आज शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार. पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना मंत्रिपदासह मोठी जबाबदारी मिळणार. सूत्रांची माहिती. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार असल्याचीही चर्चा. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेचा अद्याप तिढा सुटला नसल्याचं समोर. बच्चू कडूंचं नाव जवळपास निश्चित. दुसरीकडे नीलम गोऱ्हे किंवा शीतल म्हात्रे यांची वर्णी लागण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास बैठक. काँग्रेसनं 10वा उमेदवार दिल्यानंतर राष्ट्रवादी अतिरिक्त उमेदवार देण्याच्या तयारीत. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना उमेदवारी मिळण्याची शक्यता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या बैठकीमध्ये झिशान सिद्दीकींच्या नावावर चर्चा. मात्र अद्याप अंतिम निर्णय नाहीच. विधान परिषद निवडणुकीवरून मवियातच बिघाडीचे चिन्ह. ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर सुषमा अंधारे नाराज असल्याची चर्चा. तर काँग्रेसही दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्यावर ठाम. विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून 5 जण इच्छुक. बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड विधान परिषदेसाठी इच्छुक. आनंद परांजपेंनी नंदनवनमध्ये एकनाथ शिंदेंची भेट घेतली. येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण. परिसरात एका कंपनीमध्ये गॅस लिकेज. 24 जणांना श्वसनाचा त्रास झाल्यानंतर उपचार सुरू. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनाही श्वसनाचा त्रास. महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय. मग आता मोर्चा कशासाठी? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. कोल्हापूर शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार. उन्हामुळे कळंबवाडी धरणातील पाणीसाठा घटला. पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईमध्ये पुढील 4 दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता. मुंबई विमानतळावरती स्पाइसजेटच्या फ्लाईटला 4 तासांचा विलंब. उशीर झाल्यानंतर फ्लाईट रद्द झाल्यानं प्रवासी संतप्त. विमान रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ. पश्चिम रेल्वेवरती विरार ते डहाणू दरम्यान उद्यापासून 15 डब्यांची लोकल धावणार. 1 मे पासून नॉन AC लोकलच्या 17 फेऱ्या वाढवण्यात येणार. पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा. तुळजाभवानी मंदिरात सलग 3 दिवस VIP दर्शन बंद राहणार. 1 मे ते 3 मे दरम्यान VIP दर्शन पास बंद. सलग सुट्ट्यांमुळे होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेला सदरा परिधान केला. शिवप्रेमींच्या विरोधानंतर धीरेंद्र शास्त्रीचा शिवभक्त असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून मुंबईमध्ये 5 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याचा व्हिडिओ शेअर. वाहतूक कोंडीची समस्या खूप भयंकर असल्याचं म्हणत शासनानं उपाययोजना करण्याची मागणी. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.